नमस्कार मित्रांनो. तर हा आपला नवीन पॉवर सेप आहे. हा आपण मुंबई ठाणे इथं पाठवतो आहे. DJ रॉनी म्हणून आहेत, त्यांनी हा आपल्याकडून परचेस केला आहे. तर आपण आता हा त्याचा तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू दाखवतो आणि ट्रिपिंग वगैरे सगळं तुम्हाला आपण दाखवतो याचे. तर ही कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे. हा जे बाहेरची ॲक्सेसरी हे मित्रांनो आपण 4 इंची लॉक यासाठी वापरतो. आपण छोटे लॉक नाही वापरतो, आपण मोठेच लॉक यासाठी वापरतो. हँडल, ही बॅक साईड, तर आपण ते स्टिकर वगैरे सगळं लावलेले आहेत. आणि हे डावीकडली साईड. चला आता आपण हा उघडून बघूया. तर हा मित्रांनो आपण सिलेक्टमध्ये केलेला आहे, स्नायडर कंपनीचे MCB वापरून. तर हा आहे त्याचा फ्रंट लुक. आता तुम्हाला याची पूर्णपणे माहिती देतो आधी, नंतर आपण चालू करून बघूया. मित्रांनो आपले हे इनपुटचे इंडिकेटर आहेत. हे तिन्ही ज्यावेळी हा 3 फेजमध्ये काम करतो आणि सिंगल फेजला पण हा तसा काम करतो. पण आपल्याला याच्यासाठी सेटिंग चेंज करावी लागते. पण 3 फेजमधून आपण 3 वायर एकमेकाला जॉईन करून जर केलं तरी सिंगल फेज म्हणून आपला वापरता येईल. तर मित्रांनो हा सर्वप्रथम हा जो व्हाईट इंडिकेटर आहे, हा आपण इनपुट जे येणार आहे, हा सप्लाय मिळाल्यानंतर हा इंडिकेटर चालू होतो. त्यानंतर त्याच्या साईडला हा की स्विच आहे. हा की स्विच मित्रांनो आपण बायपास म्हणून दिलेला आहे, की इन केस काय प्रॉब्लेम झाल्यास व्होल्टेज वगैरे वाढल्यानंतर ट्रिप झाला बोर्ड, परंतु आपल्याला हा बोर्ड जर चालू ठेवायचा असेल पुढे, तर मग हा बायपास म्हणून आपण ऑप्शन दिलेला आहे. हा ज्यावेळी किल्ली जी निघते त्या हा प्रोटेक्शन मोडला असतो आणि ज्यावेळी आपण चावी लावून हा फिरवीन त्यावेळी हा बायपास होतो. तर सहसा प्रोटेक्शनवरच हा बोर्ड चालवावा सगळ्यांनी. तर हा त्याच्यावरती हे 3 इंडिकेटर आहेत, हे इनपुटचे इंडिकेटर आहेत. म्हणजे सप्लायर इथून पुढे चालू केल्यानंतर आपल्या बोर्डमध्ये हा जो सप्लाय जाणार त्यासाठी दिलेला आहे. त्याची साईडला हा आपला सिलेक्ट कंपनीचा VAF39A हा आपण डिस्प्ले बसवलेला आहे. तर हा एम्पियर, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज दाखवणार, बरेच जे पॅरामीटर्स आहेत ते बघितले जातात. पण आपल्याला महत्त्वाचं लागतं एम्पियर, फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज. त्याच्या साईडला हा इरॉर इंडिकेटर आहे. हा बीप इंडिकेटर आपण देतो आहे. हा रेग्युलर आपण इंडिकेटर देत नाही. हा इरॉर, हा जे काही प्रॉब्लेम येईल हा त्यावेळी हा बीपचा आवाज देणार. त्याच्या साईडला हा आपण इंडिकेटर, हा सिंगल फेजवर पण काम करणार त्यासाठी दिलेला. आणि हा सेन्सरचा इंडिकेटर MCB म्हणून आपण हा काम करण्यासाठी त्याला दिलेला आहे. त्याच्या साईडला मित्रांनो आपले हे सिलेक्ट कंपनीचा व्होल्टेज प्रोटेक्शन रिले आहे. ह्यात आपल्याला ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज, ओव्हर फ्रिक्वेन्सी, अंडर फ्रिक्वेन्सी, फेज लॉस, न्यूट्रल लॉस, फेज सिक्वेन्स, फेज ॲक्सिमेट्री, अशा बऱ्याच काही आपल्याला प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये मिळते. ओव्हरलोड प्रोटेक्ट, शॉर्ट सर्किट प्रोटेक्ट, असं बरंच काय या व्होल्टेज प्रोटेक्शन रिलेमध्ये आपल्याला फीचर्स मिळतात. त्याच्या साईडला हे आपले स्नायडर कंपनीचे 3 32 एम्पियरचे MCB आहेत. हे आपल्याला 3 फेजसाठी आपण 3 दिलेले आहेत. त्याच्या खाली मित्रांनो हा जुगो कंपनीचा 32 एम्पियर 5 पिनचा कनेक्टर आहे इनपुटसाठी. त्याच्या साईडला हे आपला ह्या लाईनचा इंडिकेटर आणि हे आपले 2 सुपर सॉकेट, 2 इंडियन सॉकेट. तर मित्रांनो आपण आता ह्याची मागली बाजू उघड्या. तर मित्रांनो हा मागं आपल्याला 6 सुको आहेत आणि 4 इंडियन आहेत. टोटल हा 14 प्लगचा ॲक्च्युली बोर्ड होतो. तर हा 2 नंबर फेजसाठी आपण हा पिवळा इंडिकेटर दिलेला आहे. त्यानंतर 2 नंबर असं आणि हा 3 फेज 3 सुकू आणि 2 इंडियन प्लग. तर मित्रांनो याची फिनिशिंग आपण बघू शकता.
हे 3 नंबरच्या याच्यासाठी तर असा हा मागल्या साईडला आपण स्टिकिंग सगळं करून घेतलेला आहे. आता चला आपण हा पहिल्यांदा मित्रांनो चालू करून बघूया. तर हा त्याचा कनेक्टर आहे मित्रांनो, चालू करून बघू. तर मित्रांनो हा आपण कनेक्टर कनेक्ट केलेला आहे आणि आता आपण त्याला सप्लाय देऊन चालू करूया. तर मित्रांनो सप्लाय दिल्यानंतर हा आपला पांढरा इंडिकेटर हा पहिल्यांदा चालू होतो. त्याचा अर्थ आहे की आपल्याला सप्लाय आलेला आहे.